कोणता गोणच आहे काय? बरं बरं ठीक आहे, लांबच लक्ष ठेवा. येतोय 5 मिनिटात पोहोचतोय तिथं. हां आलो. तरी ए इकी केडी दिसाई कॉलनी आमच्या पाटणी आहे. आता तुम्ही मगाशी उभारला की नाही मगाशी मोठी शेवटला तुम्ही कुठल्या मी इकडं आल्यानंतर इथल्या आसपासच इकडं नाही तर एवढ्या या दोन्ही पैकी तिकडे जाय ना पुढे. नाही नक्की तू थांबलाच नाही इथं बघायला. आता तिथं काय कसा काय कळा प्रतीक बोला बघा बरोबर. त्यांनी सांगितलं होतं की त्या मुलाचा गेला माझ्या पण आता चिरा सगळ्या काढत आहोत. टॉर्च घे. पुढे चालले इकडनं आलं गेलं घरला इथं टॉर्च घेऊन खाली येतं मग तिकडे फिरला पुढे गेलं बघ. पुढे चाललंय. अशा तऱ्हेने आपले मित्र सुशांत पण इथं आलेले आहे. हे शांत ठेव रे, डोकं हे बोलू नको बाय. काय बोलू नको. त्याला लागायला सिद्धू वाटतं. ए तनीश दुसरा जाऊ शकतोय ना. स्टिक आणली गेली. ठीक आहे लागणार वर आणल्या. पुढे चाललंय. पुढे गेलं. इकडे पुढे बाहेर गेले ते. इकडे इकडे बघ. हिडे कशी ठेव. कुठं आहे? लवकर दिसलाय. ठीक कुठं आहे? अरे गोनस म्हणून आपण इथं आलेलो. ती बॅटरी आपल्याला नाही दिसत. इकडे बॅटरी इकडे आधीच तीनच्या घरात अशी कशी टॉर्च पडायला या साईडला येऊ. होय तू घेऊ नको इथं अंधार झाला. आमच्यातला गोनस कुठे गेला. स्टिक लाव काय टायर बाहेर आले. थांब थांब हात घालून घाम छान नाही येणार. आधीच तीनच्या चाललंय. मग याला सांगती डोळ्या पाड. काय दंगा नको, दंगा करू नको. नको हे काय डोळ्या पाड ना. हा डोळ्या पाड सापाच्या. लावायचं सांग त्याला. मी सांगितल्यावरच लावायचं, तोपर्यंत लावायचं नाही. साप इथं अडकला नाही. नको नको थांब हळूहळू. काय बोलू नको. आपण इकडे बसा. जरा बोल ना घरी. बच्चा उठला धरल्यावर काय होईल. बच्चा डोळ्यावरच पाठ द्या. डोळ्या पाड की इकडे मी पाठवू वरण नाही तर थांब दिसाय पाहिजे व्यवस्थित. मागं फिरवत इकडे गेले बघ. इकडे एक दाणे झाला आले बघ. चिमटा लाव. ओके चिमटा लाव कापडी कापडी झालं. बॅटरी चेक कर. बॅटरी चेक कर कुठं काय त्याला लागलं. सिद्धीच म्हटलं तुमच्या घरात पुढे जातच काय काय लागायचं काय नाही ते मराठी आहे. हे बरे खेळ बसले बरोबर. शांत करायला लागते रे साप. तिथं पवली इथे काय लागा नाही त्याने खाल्ली काय ते काढाले ते बा. कुठं आहे? बॅटरी कुठं आहे?
गेला ओके पॅक करून टाक. काढतो नकोंडा घेऊ पण काढते बाई तिने सांगितलं रे म्हणून. ते कुठे गेला ते नव्हतं आपली तरी बी उगाच. ए ऋतुराज आज काय साप आला होता. आम्ही पहिला वाटलं की घोणस वगैरे नाही तर साधा असेल, पण आमचे मित्र असतील, आदित्य निकम असेल, सिद्धार्थ केसरकर असेल, अथर्व येळणे असतील आणि त्यांची सपोर्ट टीमने व्यवस्थित प्रकारे आडगळीच्या ठिकाणी गेलेला नाग होता चांगल्या पद्धतीने पकडून दिल्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद आहे. तर तुम्हाला वाटत असेल की आता मी सापाचा खेळ करत आहे, पण आम्ही ज्यावेळी साप हात धरत होतो त्यावेळी तो खूप ॲग्रेसिव्ह झाला होता. त्याला शांत करण्यासाठी हे करायला लागते. असं तुम्ही आता बघू शकता साप पूर्णपणे शांत झालाय. तो बिनच्या आवाजात हालत नाही, माझ्या मुवमेंटवर हलतोय. मित्रांनो तिथं जिथं साप आलता त्यांनी सांगितलेलं आम्हाला घोणस आहे, पण तिथं जाऊन बघतोय तर काय हा नाग तिथे होता आणि अतिशय अडचणीच्या ठिकाणी होता. व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. तर बघू शकता हा अतिशय विषारी नाग साप आहे. दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आम्हाला घोणस असा सांगितला होता, पण तो नाग साप असून अतिशय विषारी साप आहे. या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक वेनम असते, जे आपल्या ब्रेनवर डायरेक्ट इफेक्ट होतोय. आणि हा साप बाईट झाल्यास डायरेक्ट सरकारी दवाखान्यात जायचं, त्याच्यावर इथे सगळे उपचार आपल्यावर केले जातात. तर आता मित्रांनो नागपंचमी जवळ यायला लागल्या. नागाची पूजा वगैरे करतात. काही लोक नागाला दूध पाजायचा प्रयत्न पण करतात. तर नाग हा दूध पित नाही. नागाला जर तुम्ही बळजबरी दूध पाजल्याचा तर त्याला निमोनिया होऊन तो मरू शकतोय. त्यामुळं तसलं काय करू नकोसा. या सापाच्या मागे जो यू आकाराचा सिम्बॉल आहे, 10 नंबरचा आकडा 10 नंबरचा आकडा आहे. या सापावर अनेक जण म्हणतात की या नागाला नागमणी असा असतो, तर ते सगळं अंधश्रद्धा आहे माणसाची. आपण सरासरी प्रत्येक वेळी सांगत आलो आहे की तुम्ही सापांना भिताय, तर सापांना भिवू नका. तर असा जर तुमच्या घरात जर साप आढळला असेल, विषारी व बिनविषारी, तुमच्या जवळच्या सर्प मित्रांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्याचा जीव वाचवा. साप हे आपल्या निसर्गातील एक मुख्य घटक आहेत. ते आपल्यात एक सायकल आहे पूर्ण, त्यात ते मुख्य काम करतात. तर या सापाला रेस्क्यू केलेला आहे सिद्धार्थ केसरकर, आदित्य निकम, अथर्व येळणे. असेच जर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला स्नेक्स आणि जॉन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि या चॅनलमध्ये आम्ही जास्तीत जास्त अफवा न पसरता काय असेल ती पूर्ण रियालिटीने आम्ही पूर्ण दाखवतो. जास्तीत जास्त एक तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही सापाला न भिता अंधश्रद्धेला तुम्ही भ्या. भरपूर अनेक अंधश्रद्धा या समाजात माणसांनी पसरवलेल्या आहेत. त्याचा तुम्ही न बळी पडता अशा मुख्य प्राण्यांचा जीव वाचवून सहकार्य करा.